अली खान हल्ला प्रकरणामध्ये आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। छत्तीसगड पोलिसांनी छत्तीसगडच्या दुर्ग रेल्वे स्टेशनवरनं संशयिताला ताब्यात घेतलंय। संशयिताचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलीस छत्तीसगडला रवाना झालेत। दरम्यान काल ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा चप्पल चोर असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आज ज्याला ताब्यात घेण्यात आलंय तो संशयित मुख्य आरोपी आहे का हे आता तपासानंतर समोर येईल। तर कालचा संशयित हा अखेर चप्पल चोर निघालेला आहे आणि त्यानंतर आता आज एक नवा संशयित ताब्यात आलेला आहे। त्यामुळे आजचा संशयित हा खरा हल्लेखोर आहे का हे आता पाहायचं आहे। मध्य प्रदेशच्या दुर्ग रेल्वे स्टेशनवरनं या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचा नवा एक फोटो समोर आलेला आहे। दादर रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। आरोपी दादरवरनं पुढे कुठे गेला याचा तपास सध्या सुरू आहे। आरोपीचा फोटो सध्या समोर आहे। दादर रेल्वे स्टेशन परिसरामधला फोटो आता समोर आलाय। आरोपीचा हा नवा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। तर सैफ चाकू हल्ला प्रकरणातील आतापर्यंतच्या टॉप 10 अपडेट्स काय आहेत आपण बघूया। सैफवरील हल्ला करणारा आरोपी 2 दिवसांनंतर सुद्धा अद्यापही मोकाट आहे। वांद्रे स्टेशनकडे जाताना तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। कपडे बदलून सकाळी 7च्या सुमारास वांद्रे स्टेशनकडे जाताना तो दिसलाय। दादरमध्ये कबूतरखान्याजवळच्या दुकानामध्ये हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। हेडफोन घेण्यासाठी आरोपी दादरच्या मोबाईलच्या दुकानामध्ये गेला असल्याची माहिती आहे। दादरमधनं हल्लेखोर कुठे गेला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। ताब्यात घेतलेल्या संशयिताचे फिंगरप्रिंट्स जुळलेले नाहीयेत। शुक्रवारी ताब्यात घेतलेला संशयित चप्पल चोर असल्याची माहिती पुढे येते। तर सैफला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या रिक्षा चालकाला घेऊन वांद्रे स्टेशनमध्ये तपास करण्यात आलाय। रिक्षा चालकाला घेऊन पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतलाय। तर करीनानं सुद्धा यामध्ये जबाब दिलेला आहे। आम्हाला ज्ञानीचा आरडाओरडा ऐकू आला असं करीनानं म्हटलंय। मी आणि सैफ त्या दिशेने धावून गेलो। जिथून आवाज आला तिथेच मुलगा झोपला होता आणि म्हणून टेन्शन आलं। ज्ञानीच्या खोलीमध्ये पोहोचताच सैफनं सर्वांना 12व्या मजल्यावरती पाठवलं। त्यानंतर 11व्या मजल्यावरती सैफ आणि हल्लेखोर हे दोघंच होते। याच दरम्यान सैफ आणि हल्लेखोरामध्ये झडप झाली। हल्लेखोरानं सैफवरती 6 वार केले। मुलगा जहांगीरच्या दिशेनं हल्लेखोर गेला तेव्हा सैफ मध्ये पडला। तो हल्लेखोर खूपच आक्रमक होता। त्याचं वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असेल। त्याने कुठलाही मौल्यवान वस्तू किंवा दागिने चोरले नाही। अज्ञात व्यक्ती घरात चाकू घेऊन शिरल्यामुळे मी घाबरले होते। मी खूप तणावात होते, त्यामुळे करिश्मा मला तिच्या घरी घेऊन गेली। तो प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो।